जय रविदास, जय भीम, जय कांशीराम. सत्य आणि प्रामाणिकपणा हेच खऱ्या सुखाचे आधार आहेत. जगात कितीही संकटे आली तरी माणसाने सत्याचा मार्ग सोडू नये. कारण असत्य तात्पुरते यश देईल, पण सत्यच कायमचे समाधान आहे. यासाठी गुरु माऊलींनी आपल्याला त्यांच्या भाषेमध्ये एक दोहा सांगितलेला आहे आणि तो दोहा मी तुम्हाला सांगतो. नमस्कार, जय रविदास, जय भीम मित्रांनो. मी अण्णासाहेब धाकतोडे आणि आपण पाहत आहात राजर्षी न्यूज. गुरु माऊली या ग्रंथामध्ये दोहा क्रमांक 9. रविदास सत्य करी आसरे, सदा सत्य सुख पाय. सत्य ये नाम नहीं छोड़िए, जग जाए जो जाए. थोडासा अर्थ तुम्हाला समजला असेल. मी थोडासा गायकीच्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो. रविदास सत्य करे आसरे, सदा सत्य सुख पाय. सत्य ईमान नहीं छोड़िए, जग जाए जो जाय. म्हणजे जगामधल्याला कोणाला जिथं जायचं तिथं जा, परंतु सत्याचा मार्ग आपण सोडायचा नाही आणि त्याच्यातच आपलं खरं सुख आणि जीवन आहे. तर त्यावर बनवलेले जे अभंग आहेत ते पुढील प्रमाणे. सत्यामध्ये ईश्वर बसे, सत्यामध्ये ईश्वर बसे, खोटेपणाने जीवन नासे. सत्यामध्ये ईश्वर बसे, खोटेपणाने जीवन नासे. इनाम ज्याचे आढळ असे, तोची मानव श्रेष्ठ ठरे. जग जरी उलटे फिरले, जग जरी उलटे फिरले, सत्य कधी न डगमगले. रविदास म्हणती ठामपणे, सत्यची अंतिम विजय. इमान राखा अंतरी, लोभ न येवो संसारी. सत्याचा दीप उजळता, अंधार सारे नाहीसे. खोट्या मार्गे लाभ मिळे, पण मन कधी शांत न होई. सत्यवंतांचा चेहरा ते जाळे, रविदासांचा संदेश. सत्याची चाल कठीण जरी, सत्याची चाल कठीण जरी, फळ तिचे गोड चिरंतरी. सत्यनिष्ठा जो राहील, तोची जीवनात जिंकेल. किती छान गुरु रविदासांचा हा दोहा आणि त्यावरील हे अभंग रचले गेले आहेत. खऱ्या अर्थाने माणसाने सत्याचा मार्ग जीवनामध्ये कधी सोडला नाही. सत्यमेव जयते उगस म्हटले गेलेले नाही. सत्य वागल्यामुळे तुम्हाला खोटे बोलावं लागत नाही. एक जर खोटं बोललं तर तुम्हाला 1000 खोटं बोलून बोलून चालावं लागेल, परंतु तुम्हाला सुख आणि समाधान त्यातून मिळणार नाही. आणि खोट्याचे आयुष्य खूप कमी असते, खोट्याचं आयुष्य खूप कमी असतं, परंतु सत्याचं आयुष्य खूप लांब लचक असतं. तर मित्रांनो, जीवनामध्ये जर जगायचं असेल, सत्याचा मार्ग काही सोडायचा नाही आणि सत्यच हे तुम्हाला सदा सुख देईल. आणि सत्य इमानाने जर तुम्ही चाललं तर इतर तुम्ही ज्यावेळेस गोष्टीचा विचार करता, काही लोक खोटं जगून जीवन जगतात, सुखी समाधानी असल्याचं भासवतात, परंतु आतून ते खूप दुःखी असतात. मोठ्यापणाचा आव आणतात, दान धर्म केल्याचं दर्शवतात, परंतु त्यांनी ते केलं म्हणून तुम्ही त्या मार्गाला जाऊ नका. जगाला जायचं तिथं जाऊ द्या, ज्याला जसं वागायचं तसं वागायचं, त्याची मर्जी. त्याला कोणी तर काही रोखू शकत नाही, कारण सद्गुरू शिवाय सन्मार्गाचा मार्ग मिळत नाही. कारण सद्गुरू शिवाय सन्मार्ग मिळत नाही. आणि हाच खरा ठेवा आहे सत्यगुरु वचनांचा, महापुरुषांच्या विचारधारेचा. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर जसे सत्य जीवनात जगले, रविदास, कबीर, दादू, पलटू, संत मीराबाई, आपल्याकडे संत तुकाराम महाराज, शिवाजी महाराज,
राजर्षी छत्रपती शाहू महाराज, फुले, महात्मा फुले, शाहूजी महाराज, असे ह्या महापुरुषांची, गाडगे बाबा, अहो पायाजवळ भली मोठी राशी यायची तरी सुद्धा त्यांनी नाकारली. मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यामध्ये समजून सांगण्यासाठी हा प्रयत्न करतो. मोठं प्रवचन करायचं जर ठरलं तर 1 तास कमीत कमी तर मला याच्यावर द्यावा लागेल. म्हणून मी या ठिकाणी थांबतो. कारण ज्यावेळेस आपण लाईव्ह करू तर त्यावेळेस निश्चितच तुम्हाला ते लाईव्ह प्रक्षेपण द्यायचा मी प्रयत्न करेन, की जेणेकरून मला जास्तीत जास्त तुमच्या संगती बोलता येईल आणि दोह्याचा अर्थ चांगला समजून सांगून देऊन त्याच्यावर अनेक प्रकारची उदाहरणे फोड करून सांगता येतील, की जेणेकरून आपल्या डोक्यामध्ये ते घुसेल. धन्यवाद. जय रविदास.